सरकार म्हणतं पॅनिक होऊ नका, गॅसचं संकट नाहीये. पण प्रत्यक्षात काय होतंय? गॅस बुक करून आठवडा झाला तरी लोकांना सिलेंडर मिळत नाहीयेत. गॅस एजन्सीच्या समोर लोकांनी रांगा लावल्यात. कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे सरकार म्हणतंय त्याप्रमाणे सगळ्याच अफवा नाहीत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा कमी झाल्यामुळे ही गॅसची आणीबाणी आली आहे, हे तर स्पष्ट आहेच. मात्र आता एक वेगळीच चर्चा सोशल मीडियापासून सगळीकडे दिसते की पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेमुळे सुद्धा स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर होतोय. आता हे खरं की खोटं? युद्ध आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येत असताना नेमकं घडतंय काय, पाहूयात या व्हिडिओमधून. मूळ मुद्दा उज्ज्वला योजना काय आहे? 1 मे 2016ला मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातल्या बलिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय झाला. चुलीवर स्वयंपाक करताना गरीब महिलांचे होणारे हाल, सरपण मिळवण्यासाठीचे कष्ट, धूर आणि त्यापायी होणारे आजार यांना अटकाव करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. धुरामुळे होणारे आजार कमी करून गावाखेड्यातल्या महिलांचं सशक्तीकरण करणं ही या योजनेमागची भावना होती. 2019 पर्यंत 5 कोटी, पुढे 2020 पर्यंत 8 कोटी गरीब महिलांना मोफत LPG गॅस पुरवण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं. ही योजना इतकी लोकप्रिय झाली की 8 कोटी LPG देण्याचं टार्गेट 7 महिने आधीच म्हणजेच ऑगस्ट 2019 मध्येच पूर्ण झालं. पुढे ऑगस्ट 2021 मध्ये उज्ज्वला योजना 2.0 ची घोषणा झाली आणि आणखी 1 कोटी लाभार्थ्यांना LPG कनेक्शन देण्याचं ठरवण्यात आलं. आतापर्यंत उज्ज्वला योजनेतून 10 कोटींपेक्षा जास्त गरीब महिलांना LPG गॅस कनेक्शन मिळालेत. अर्थात ही योजना आणि त्याचा उद्देश चांगलाच आहे आणि खेडोपाडी महिलांना त्याचा फायदा सुद्धा झालाय. पण योजना चांगली आणि अंमलबजावणीत घोळ हे काही आपल्याकडे नवीन नाही. मैंने ज्यादा सोचा भी नहीं था, न योजना बनाई थी, न फॉलो अप करने की व्यवस्था की थी. यूं ही दिल से एक आवाज उठी और मैंने बोल दिया. योजना यशस्वी करण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास सरकार यशस्वी झालं का, हा प्रश्न आहे. आकडे काय सांगतात ते बघूयात. 2014 पर्यंत भारतात 14 कोटी घरगुती LPG गॅस कनेक्शन्स होती. ही कनेक्शन्स गेल्या 10 ते 12 वर्षात वाढून 33 कोटी इतकी झाली आहेत. या 10 कोटींपेक्षा जास्त घरगुती कनेक्शन्स उज्ज्वला गॅस योजनेतून दिली गेली आहेत. आर्थिक वर्ष 2017 ते 2025 या 8 वर्षांच्या काळात भारतात LPG गॅसचा वापर 21.6 मिलियन मेट्रिक टनवरून 31.3 मिलियन मेट्रिक टन इतका वाढलाय. पण याच काळात भारतात LPG तयार करण्याचं प्रमाण अगदी थोड्या प्रमाणात वाढलं. 2017 ते 2025 या काळात भारतातला LPG निर्मितीचा दर 11.2 मिलियन मेट्रिक टन वरून फक्त 12.8 मिलियन मेट्रिक टन इतकाच वाढलाय. यावरून LPG गॅसची डिमांड आणि त्याचं भारतातलं प्रोडक्शन यात मोठी तफावत असल्याचं दिसतं. LPG गॅसची मोठी गरज भागवण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागतंय. 2015 पर्यंत भारत 47% LPGची आयात करत होता, पण आता ही आयात 62% आली आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या आकडेवारीनुसार 2011-12 ते 2024-25 या काळात भारतातली LPG आयात तिपटीने वाढून 20 मिलियन टन इतकी झाली आहे. आता फक्त उज्ज्वला योजनेमुळेच गॅसच्या वापरात आणि आयातीत एवढी वाढ झाली असं म्हणता येणार नाही. पण 2018 मध्ये आलेली ही बातमी बघितली तर उज्ज्वला योजनेच्या यशामुळे भारत चीन नंतर दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा LPG आयातदार देश झाल्याचं त्यात सांगण्यात आलंय. LPGच्या एवढ्या मोठ्या आयातीत 85 ते 90% वाटा हा आखातातल्या देशांतून येणाऱ्या गॅसचा आहे. आता हे सगळं असलं तरी इतके दिवस सगळं काही सुरळीत होतं. पण आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतात आखातातून होणाऱ्या LPGच्या आयातीवर परिणाम झाला. त्यामुळे सध्या तात्पुरती का होईना पण देशात गॅस आणीबाणीची परिस्थिती आहे. कारण प्रश्न साठवण क्षमतेचा सुद्धा आहे. एकीकडे LPG गॅसचा वापर सातत्यानं वाढत असताना भारतात LPG साठवण्याची क्षमता किती आहे? LPG साठवण्यासाठी भारतात पायाभूत सुविधांचाच अभाव असल्याचं इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं म्हणणं आहे. भारतात दरमहा 3 मिलियन टन LPG वापरला जातो, पण भारताची LPG साठवण्याची क्षमता ही या गरजेच्या निम्म्याहून कमी आहे. दीर्घकालीन LPG साठवणुकीच्या बाबतीत विचार केला तर भारतात मँगलोर आणि विशाखापट्टणम या 2 ठिकाणी भूमिगत गुहांमध्ये LPG साठवता येतो. मँगलोर इथे 80,000 मेट्रिक टन आणि विशाखापट्टणम इथे 60,000 मेट्रिक टन अशी एकूण गॅस साठवण्याची क्षमता ही फक्त 1,40,000 मेट्रिक टन इतकी आहे. आता भारतात दर दिवसाला 80,000 टन LPG गॅस वापरला जातो.
यातला 85% गॅस हा घरगुती वापरासाठी लागतो. याची LPG साठवण्याच्या क्षमतेशी तुलना केली तर फक्त 1.5 ते 2 दिवस पुरेल इतकाच LPG गॅस भारत साठवून ठेवू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. विशाखापट्टणम इथला LPG साठवण्याचा प्लॅन्ट हा 2007 मध्ये सुरू करण्यात आला होता, पण त्यानंतर गेल्या 19 वर्षात फक्त मँगलोरचा एकच साठवणूक प्लॅन्ट सुरू झाला. LPGचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याची साठवण क्षमता मात्र आहे त्याच ठिकाणी आहे. आता LPG साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो, त्यामुळे कमीत कमी खर्चात जर भारताला मोठ्या प्रमाणात LPG गॅस उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्याची भारताला गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतात नॅचरल गॅसमधून मिथेन बाजूला करून प्रोपेन आणि ब्युटेन पासून LPG गॅस तयार केला जातो, तर क्रूड ऑइल पासून मोठ्या प्रमाणावर भारतात LPGची निर्मिती होते. पण क्रूड ऑइल पासून वाहनांसाठी लागणारं इंधन मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्यानं LPGसाठी त्याचा वापर अत्यल्प प्रमाणात होतो. त्यामुळे इथेनॉल पासून गॅस निर्मिती करण्यावर भारताने भर देणं गरजेचं आहे असं आता म्हटलं जात आहे. भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता 1822 कोटी लिटर पर्यंत वाढली आहे. E20 ब्लेंडिंग प्रोग्रामनुसार पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून कच्च्या तेलाची आयात कमी करण्यावर भर दिला जातोय. या E20 ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी दरवर्षी 1016 कोटी लिटर इथेनॉल लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथेनॉल शिल्लक राहत आहे. तसंच इथेनॉल पासून गॅस निर्मितीचा खर्च सुद्धा तुलनेने कमी आहे. जर 250 कोटी लिटर इथेनॉलचा वापर जरी गॅस निर्मितीसाठी करण्यात आला तर त्यातून 2 कोटी कुटुंबांना लाभ मिळू शकतो. मुख्य म्हणजे यासाठी लागणारं तंत्रज्ञान सुद्धा भारतात तयार आहे. HPCL आणि IIT गुवाहाटीने इथेनॉल इंधनयुक्त कुक स्टोव्ह विकसित केलाय आणि HPCLने घरगुती रिफिलिंग सक्षम करण्यासाठी किरकोळ दुकानांमध्ये इथेनॉल ATMची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे LPGची वाढती गरज भागवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधणं गरजेचं आहे. बाकी आताच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा थांबणार नाही याचं आश्वासन दिलंय. इराणने सुद्धा भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी सेफ्टी पॅसेज देण्याचं मान्य केलंय. सिलेंडर बुकिंग नंतर 2.5 दिवसांच्या आत डिलिव्हरी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे गॅस मिळणार नाही म्हणून लोकांनी घाबरून जायची गरज नाही, पण भविष्यातला धोका ओळखून अशा परिस्थितीत घरातली चूल पेटती राहील यासाठी LPGच्या पुरवठ्याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, एवढं मात्र नक्की. शेवटी एक महत्त्वाचं म्हणजे गरीब महिलांना दिलेल्या योजनेमुळे बाकीच्यांना स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही असा अपप्रचार करणं चुकीचं आहे. उलट दुर्गम भागातही या योजनेचा लाभ मिळणं आणि त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारनं पुरवणं जास्त आवश्यक आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.